नमस्कार. हे बघा फिरत फिरत जरा शेतात आले. शेतामध्ये वांग्याची रोपं लावलेली आहेत. ही वांग्याची रोपं बघा किती मस्त आहेत. 1 महिन्याची होती, आता जवळजवळ महिना झाला असेल लावलेलं. आणि आंतरपीक म्हणून त्याच्यात मेथीची भाजी सगळीकडे टाकली शेतात. मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे. मला सांगते ह्या वरुंब्याने असा भुईमूग लावलाय, पावसाळी भुईमूग लावलाय. ठिबक केलंय त्याला. गवारी लावले, गवारी पण दाखवते तुम्हाला. हे बघा आंतरपीक गवारी आहे, भेंडी आहे, घेवडा आहे. आणि हे बघा कारल्याची रोपं लावलेत, भेंडी लावले, दोडका आहे. सर्व भाज्यांचे प्रकार लावलेले आहेत. चाकवत आहे, शापू लावला पण शापू अजून उगवला नाही. भाजी किती छान आले. 2 पानावरती 2-3 पानावरती भाजी आली बघा. भुईमूग पण छान आलाय. बाजारात भाजी आणायला जायचंच नाही, घरची ताजी ताजी भाजी खायची. तुम्हाला भेटते का अशी ताजी ताजी भाजी? बघा शेतकऱ्यांना ताजी ताजी भाजी भेटते. हा पावटा आहे, वाल पावटा आहे हा. ही वांग्याची रोपं आहेत ना, जय विजयची आहे ती. आणि गवारी लावले ती ह्याची नीलम, नाही नंदिनीचं हे गवारीचं रोप आहे. गवारीचं बी लावलेलं आहे. ह्याला भरपूर पीक असतं. आणि भुईमूग लावलाय ना, तो लाल शेंगदाण्याचं लावलेला आहे पावसाळी. आंतरपीक ह्याच्यात भरपूर आहे, कारण वांगे निघेपर्यंत भुईमूग पण निघतो. 2-3 महिने होतात. आणि ही मिरची आहे बघा. आणि मिरचीत कोथिंबीरचं आंतरपीक घेतलेलं आहे. कोथिंबीर अजून कुठे कुठे उगवते, अजून संपूर्ण उगवलेली नाही आहे. आम्ही त्याला ठिबक करून टाकले. सर्व शेताला ठिबक केलेलं आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये जाऊन शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी जोशना ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.